नमस्कार. दाभाडे सर, आजचं जे आमरण उपोषण होतं, आजचा दुसरा दिवस होता. आज उपोषणाच्या ठिकाणी येऊन तुम्ही उपोषण सोडवलं यांचं, तर काय काय यांना पत्राद्वारे तुम्ही काय काय हे माहिती दिली, माहिती आम्हाला ते सांगा. मस्तान कंपनी जी पालघरमध्ये आहे त्यामध्ये जे काम करणाऱ्या महिला कर्मचारी होत्या, त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं मागील 8 दिवसापूर्वी की कंपनी व्यवस्थापनाने त्यांना जाणून बुजून त्यांना टार्गेट करण्याच्या अनुषंगाने त्यांना निलंबित केलेलं आहे आणि ते चुकीचं निलंबन त्यांच्या विरोधात झालेलं आहे. त्या अनुषंगाने कामगार विभागाने तात्काळ सर्व संबंधिताची मॅनेजमेंटची आणि कामगार संघटनेची आणि कामगारांची बैठक बोलवली होती. त्यानंतर आम्ही बऱ्याच बैठका बोलवल्या. त्याच्यामध्ये पुढील एक 2 बैठकाला व्यवस्थापन प्रतिनिधी हजर होते. नंतरच्या कालावधीत व्यवस्थापन प्रतिनिधी हजर राहिले नाही आणि व्यवस्थापनाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. आम्ही वारंवार त्यांना पत्रद्वारे आम्ही जवळजवळ व्यवस्थापनाला 3 ते 4 पत्र दिलेली आहेत की महिला कर्मचारी आहेत, महिला कामगार आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने बैठकांमध्ये आम्हाला सांगितलं होतं की साहेब त्याच्या अनुषंगाने जर आम्हाला निलंबित केलं तर आमचा आर्थिक आम्हाला भुर्दंड सोसावं लागेल. त्याची आमची कुठली चूक नसताना व्यवस्थापन आम्हाला कुठंतरी आम्ही तक्रार केली म्हणून आम्हाला त्रास देण्याच्या अनुषंगाने हे निलंबन केलेलं आहे. आम्ही पण व्यवस्थापनाला ते सांगितलं होतं की तुम्ही त्यांना पहिले हजर करून घ्या आणि नंतर तुमची काय चौकशी असेल त्या पद्धतीने तुम्ही करा. पण व्यवस्थापनाने पुढच्या बैठकांना हजर राहिले नाही, आडमुठेपणाची भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे आम्ही तरी माझ्याकडे मी कंटिन्यू बैठका घेतलेल्या आहेत. काल पण बैठक झाली, आज पण बैठक झालेली आहे आणि व्यवस्थापनाला पण वारंवार मी पत्राद्वारे कळवलेलं आहे की तुम्ही तात्काळ सदर महिला कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला कायद्यानुसार जे काय करायचं असेल कारवाई तुम्ही करू शकता. परंतु व्यवस्थापनाने प्रतिसाद दिलेला नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांना उपोषण करण्याची यांच्यावर वेळ आली. आम्ही यांना पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं की उपोषणाच्या मार्गाचा तुम्ही अवलंब करू नका आणि तुम्ही जे काही कामगार विभागावरती कारवाई करण्यात येते त्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आणि कामगार विभाग कंटिन्यू सातत्यपूर्ण कामगिरी सातत्यपूर्ण या अनुषंगाने या प्रकरणाला हाताळत होता. परंतु तरी ते काल उपोषणाला बसले. तरी कालही माझ्याकडे बैठक झाली, त्यावेळेसही मी व्यवस्थापन प्रतिनिधी गैरहजर राहिले तरी त्यांना सूचना आम्ही त्यांचे जे काही बैठकीला येणारे लोक होते त्यांना सांगितलं की तुम्ही बैठकीला हजर राहिलं पाहिजेत. कामगारांच्या ज्या काय समस्या आहेत, संघटनेचं काय जे म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. तरी ते उपस्थित राहिले. आज पण पुन्हा बैठक झाली. आज पण आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की तात्काळ तुम्ही कामगारांना हजर करून घ्या आणि त्या अनुषंगिक तुमचं काय म्हणणं ते आम्हाला कळवा. आज पण आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या अनुषंगिक आम्ही पण इथं उपोषणाच्या स्थळी भेट दिली आणि संघटनेचे राणेसाहेब असतील, पोलीस विभागाचे थोरासाहेब असतील, हे सगळे लोक आले. कामगारांना पुन्हा आश्वस्त आम्ही केलेलं आहे. पोलीस विभागाने कारवाई केलेली आहे. आमच्या पण लोकांनी आज जाऊन तिथं सखोल निरीक्षण केलेलं आहे. निरीक्षणात ज्या काही त्रुटी आढळतील त्यानुसार आमचे लोक आम्ही पण कामगार त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. आतापर्यंत आपण मस्तान कंपनीला जेवढे काही पत्रव्यवहार केले आहेत त्या अनुषंगाने ते प्रत्येक वेळेला गैरहजर राहिलेले आहेत. तर आज सुद्धा ते गैरहजर होते, त्यांच्यावरती आता तुम्ही कायदेशीर काय कारवाई करतील? आज आम्ही त्यांचे निरीक्षण केलेले आहेत आमच्या इन्स्पेक्टरने जाऊन आणि त्यानुसार त्या त्रुटी आढळतील त्याच्यानुसार आम्ही त्यांच्या विरुद्ध कामगार कायद्यानुसार कारवाई करणार आहोत. आज जे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही तुमचे कर्मचारी वर्ग तिथे पाठवलेला, तो अगोदर का नाही पाठवला? अगोदर पण पाठवलेले आहेत. अगोदर पण त्यांच्यावर आम्ही खटले दाखल केलेले आहेत. त्या व्यवस्थापनाची मागील 2 वर्षापासूनची भूमिका ही अडमन स्वरूपाची राहिलेली आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयाला ते कुठलंही सहकार्य करत नाहीत आणि त्या पद्धतीनं त्यांच्यावर त्या ज्या बाई आहेत त्यांनी मागं एका कर्मचाऱ्यावर सुद्धा अपघात करून कारखान्यामध्ये त्यांना जखमी केलं होतं. त्यावेळेस पोलीस विभागाने त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे. त्यावेळेस कामगार विभागाने बी त्यांच्यावर गुन्हे खटले दाखल केलेले आहेत. राणेश जर ते तुम्हाला सहकार्य करत नाही, आता जर सहकार्य करणार तर ह्या मुलांना जर ह्या लोकांनी हे केल्याला पुढची कारवाई काय त्यांना किती दिवसात करणार आहे यानंतर एक मिनिट लावा वरती घ्या तुला बोला बोला साहेब. तुम्ही बोलतायत की ते लोक म्हणजे तुम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केले पण ते सहकार्य करत नाही. तर आता पण जर सहकार्य केलं नाही तर ह्या लोकांना मग कसं करायचं? नाही, पुन्हा आम्ही आम्ही किती दिवसामध्ये कामावर रुजू करणार? नाही, पुन्हा बैठक मी त्यांना कॉल करणार आहे, पुन्हा त्यांना बोलवणार आहे आणि जर नाही त्यांनी याच्यामध्ये ऐकलं तर आम्ही वरिष्ठांकडे पुन्हा वरिष्ठ स्तरावर बैठका लावू. आता जर ते किती 15 दिवस झाले ते आता घरी आहे, मग त्यांचा आता ते दिवस म्हणजे त्याला जो येणारा मानधन म्हणजे जो पेमेंट आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं?
तेच आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ना, त्यांची भूमिका की आम्ही त्यांना अर्धा पगार देणार आहोत, पण आम्ही सांगितलं की त्यांचं जे म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीनं निलंबित केलेलं आहे, पहिले तो प्रश्न सोडून पहिले त्यांना हजर करून घ्या आणि नंतर तुमचं काय म्हणणं असेल ते आमच्या समोर येऊन सांगा. तुम्ही किती दिवसापर्यंत त्यांना हजर करतील कामावर? नाही, आमची कंटिन्यू प्रक्रिया चालू आहे. आम्ही आजही बैठक घेतलेली आहे, उद्या पण पुन्हा मी हे करतोय, उद्या पण किंवा पुन्हा परवा बैठक लावतोय. तर तुम्ही जर सर कडक ॲक्शन घेतली असती तर त्यांना आज आमरण उपोषण करण्याची वेळ आली नसती. नाही, कडक काय कामगार कायद्याच्या अनुषंगाने 100% पूर्ण आज action जर घेतलेली आहे. काही घडलं असतं तर आज दोघेजणी त्यांची प्रकृती खूप खराब आहे, आम्ही स्वतः हॉस्पिटलला जाऊन भेट दिलेली आहे. बरोबर. तर जर काही झालं असतं मग त्याचा जिम्मेदार कोण? नाही, आम्ही पहिल्यापासून तुम्हाला तेच सांगितलं अगोदर बोलताना की पहिल्यापासून सांगितलेलं की तुम्ही तो उपोषणाचा मार्गाचा अवलंब करू नका आणि आम्ही कंटिन्यू पहिलं माझ्याकडे जेव्हा तक्रार आली 9 तारखेला तर अजून काहीतरी त्यांना निलंबनाचं पत्र दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही पहिली बैठक 16 तारखेला लावली. कंटिन्यू तेव्हापासून आमच्या बैठका चालू आहेत. सुरुवातीला मॅनेजमेंट आलंही, पण नंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली. धन्यवाद. दिनेश लाल डाबर. राणेसाहेब काय सांगाल, उपोषण येऊन दाभाडे साहेबांनी ते आता सोडवलेलं आहे, तुम्हाला जे आश्वासित केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही उपोषण सोडवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुढील भूमिका काय आहे? सर्वप्रथम तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही उपोषणामध्ये बिलीव करत नाही. उपोषण करणं हा आमचा प्रांत नाही, परंतु या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांनी इकडे उपोषण केलेलं आहे. हे उपोषण करण्याच्या पाठीमागे एक वर्षभरापूर्वीपासून त्यांच्यावरती होत असलेला जो अन्याय आहे, या अन्यायाची पार्श्वभूमी पण आहे. ऑगस्ट 2025ला ज्यावेळी कामगारांनी स्वतःच्या हक्काच्या मागण्यांसाठी व्यवस्थापनाकडे घेराव घातला होता आणि त्यांना प्रश्न विचारले होते, त्यावेळी तिकडची जी मालकीन आहे त्या मालकिनीने स्वतःची गाडी या कामगारांच्या अंगावरती घातली. ती गाडी अंगावरती घातल्याच्या नंतर एका मुलीला बऱ्यापैकी इजा झाली आणि ती इजा झाल्यामुळे तिला जवळजवळ तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि त्यावेळी त्या मालकिनीवरती जो खटला दाखल करण्यात आला किंवा जो गुन्हा घेण्यात आला त्या गुन्ह्यामध्ये तिला अरेस्ट करण्यात आली नाही. कदाचित तिचं वय किंवा तिचं जे काही शारीरिक अपंगत्व आहे ते त्याच्यामध्ये तिला ॲडव्हान्टेज म्हणून तिला ते असं वाटायला लागलं की मला काय बाबा प्रशासन किंवा पोलीस प्रशासन मला अरेस्ट करत नाही आहे तर माझं कोण काय वाकडं करणार आहे. तर या पद्धतीने जी सुरुवात झाली त्याच्यानंतर आपल्या मालकिनीला अरेस्ट होत नाही तर आपलं कोण काय वाकडं करणार आहे अशा पद्धतीची भावना मॅनेजर आणि सुपरवायझरच्या मनामध्ये यायला लागली. त्याच भावनेतून त्यांचे काही जे सुपरवायझर्स आहेत त्या सुपरवायझर्सने महिलांचा छळ करणं, त्यांच्या बाबतीमध्ये वाईट साईड काहीही बोलणं, अशा पद्धतीच्या गोष्टी चालू झाल्या. कुठच्याही महिलेला वॉशरूमला जाताना देखील ती किती वेळा वॉशरूमला चालली आणि का वॉशरूमला चालली अशा पद्धतीचे प्रश्न करायला लागले. याच्या व्यतिरिक्त FIRमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मी या ठिकाणी बोलू शकत नाही की महिलेच्या बाबतीमध्ये एवढ्या घाणेरड्या प्रकार घडत असताना देखील एखादी मालकीन जी स्वतः महिला आहे ती मात्र अशा पद्धतीने वागते की त्यांच्यावरती कारवाई करायला मागत नाही. मला वाटतं एका महिलेच्या बाबतीत एका महिलेवरती काही महिलांवरती एका पुरुष सुपरवायझरने आणि मॅनेजरने काही कमेंट्स पास केले किंवा अजून काही चुकीच्या गोष्टी बोलल्याच्यामुळे ती जर का पोलिसाला तक्रार करायला गेल्याच्या नंतर पॉश कमिटीच्या पद्धतीप्रमाणे सर्वप्रथम त्या पुरुष जो कोण आहे तिकडे कामाला त्याच्यावरती कारवाई केली जाते, त्याला त्या फॅक्टरीमधून बाजूला केलं जातं. परंतु इथे उलटी स्टोरी घडली की त्यांना सस्पेंड करताना जे कारण देण्यात आलं ते कारण असं देण्यात आलं की तुम्ही एका सुपरवायझरची तक्रार केली म्हणून आम्ही तुमच्यावरती कारवाई करतोय. मला कळत नाही की व्यवस्थापन हे या पद्धतीने कसं काय चाललेलं आहे. इव्हन बघायला गेलं तर ती विशाखा कमिटी आहे